नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आम्ही घेऊन आलोय तुमच्या आवडीत सूर्योदय टेक मराठी युट्यूब चॅनेल. चला तर मग व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका. परमार्थ म्हणजे ब्लड मध्ये भिन्न महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत, आमच्या पंजाची पुण्याई आहे. यांच्याकडून आम्हाला आयुर्मान मिळालेत मायबापांनो. आज 80-90 वर्षाच्या पुढे तोंड टाकतात. याचं कारण आईकडून आणि बापाकडून मिळालेलं हे ब्लड आहे. आणि जे आई बापाचं ब्लड शुद्धीकरण झालं आहारानं, युक्त आहार विहार आहारानं ब्लड शुद्धीकरण होतं. ब्लड शुद्धीकरण झालं का शुक्राणू पॉवरफुल होतात. मग शुद्ध बीजापोटी ही टेंडन्सी आहे परमार्थाची मायबापा. हे परमार्थ आहे. आपण जर सहज म्हणलो ना एखाद्याला ज्ञानेश्वरी वाचायला बसला का ते म्हणे मला पत्ते खेळून खेळून मुळेच झालं मला. आणि कुठं ज्ञानेश्वरी वाचू? काही जर म्हणलो ना आपण हरिपाठाला जाता का? इथं पाठाला पाणी नाही, कुठं हरिपाठाला जाता. आपण जर म्हणलं ना कीर्तनाला, माळकरी तर साऱ्या दुनियेचे लबाडे. मी काय म्हणलो त्यांना माहित आहे का? माळकरी नाही लबाड. ते म्हणलं मग म्हणलं लबाडानी माळा घातल्या. बरेच लबाड सदऱ्याच्या वरून माळा बाबा दिसला जे हरी. बऱ्याच लबाडाचे लक्षण आहे. माळकरी नाही लबाड, लबाडाने माळीचा सहारा घेतला. मी म्हणलो तुम्ही सप्त्याला नाही, हरिपाठाला नाही, पारायणाला नाही, काकड्याला. ते म्हणे काकड्यावाल्याचा झोपा येऊन द्यायना. म्हणलं काकड्याला बी नाही. ते म्हणे नाही. म्हणलं मग कुठं जाता? ते म्हणे फक्त सप्त्याला एका ठिकाण जातो. म्हणलं बरं झालं कुठं जातो? कुठं? फक्त वदनी कवन घेता साऱ्याच्या दुगर पत्तर वाळीन हरे राम हरे राम. आणि लापशीन कडी भात आला का मग म्हणायचं कोणाची इरपंगत होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि गुलाबजामुन पुरी भाजी आले हरे राम राम राम. अजून 2 टाक ना मा नातू आहे कृष्णा कृष्णा. सप्ताह याच्या करता नाही, ब्लड शुद्धीकरण केल्याकरता केला जातो. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा सुखी झाली मजा. विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना. शिवाजी महाराज शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. झाले हे रामाजी हे रामाजी. हा ब्लडचा परिणाम आहे, हा परमार्थाचा परिणाम आहे. आणि परमार्थ काय देतो माहिती आहे का? आपल्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग जन्माला देतो. याचं नाव परमार्थ. हा परमार्थाचा रिझल्ट आहे माय बापांनो. हे सेंदड पिकणं महत्वाचं आहे. आता हे पिकलेलं दिसतं का गाभोळ दिसतं तुम्हाला? हे पिकलेलं नाही गाभोळ नाही, हा जुगची बडच आहे. हो चिभड आहे. ज्यावेळेस मुदान वाळल्या जाते ना त्यावेळेस सेंदड काय होतं बाबा? आणि मग ते सेंदड याला धरून राहत की याला सोड येत बाबा पिकल्यावर सोड येत. मग हे सेंदड याला धरून एका सोडलेला आहे. प्रपंचाचा येल धरून एका सोडलेला आहे. म्हणजे रात्रंदिवस उकलीतोय घुशीवणी.
आज इथं तर उद्या नाशिकला उकरायचंय, सकाळी संध्याकाळी पुन्हा श्रीरामपूर. उकरा उकरी चालू आहे ना माझ्या बाप्पा. तुम्हाला कोंबडा माहित आहे? कोंबडा ज्यावेळेस सुटल्या जातो ना खुरड्यातून, त्यावेळेस उकंड्यावर जातो, आणि उकंड्यावर गेल्यानंतर तो फक्त उकरायचं काम करतो. त्याला असा खाली एक तुरा वर एक तुरा, बरं तुऱ्यावाला तर लई डोलात चालवतो. आणि उकरीतो निसता खराखर उकरीतो. त्यो खातो का कोंबड्याला आणि पिलाल बोलितो? मला खरं सांगा, तुम्हाला शपथ, तो नाही खात बाबा कोंबड्याला आणि पिलाल. बाबा कोंबड्यान पिलं येतात त्याच खाऊन जातात. येणे फक्त उकरीला नाख्यात उठूस तर धोत्राला गाठीन बँकीत कोटी. हे कोंबडा तुकोबर आहे सांगतात बाबा. तुका म्हणे जाती कोंबड्याच्या परी, पुढेची उकरी म्हणे गे, पुढेची उकरी म्हणे गे. तुका म्हणे जाती कोंबड्याच्या परी, पुढेची उकरी म्हणे गे, पुढेची उकरी म्हणे गे. नुसतं उकरून जमणार नाही, नुसतं उकीर काढून जमणार नाही. उकरल्यानंतर रिझल्ट हवा. रिझल्ट जर एखाद्याचं लग्न झालं नवीन, 2-3 वर्ष लेकरू बाळ नाही झालं ना, तर ती जोड काय करती? कुठं जाती? दवाखान्यात. बरोबर आहे का? आणि मग ट्रीटमेंट नुसार तिथं गोळ्या औषध घेऊन. मग मला सांगा, मी आता जवळजवळ 30 वर्षापासून मंगळसूत्र त्याचं घातलं. कोणाचं? मग परमार्थात मला अजून लेकरू बाळच नाही, मी वांजच आहे. वांज कळत? तुम्हाला अनुभव काय आला? परमार्थामध्ये दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्याचे फळ लागलेत का? जर लागले असतील तर समजायचं लग्न पक्क झालेलं आहे. आणि जर अजून फुलंच आले नाही, बाबा याच्या करता त्याला कातड्याच्या डोळ्यानं पाहायचं का अंतर्मनातल्या प्रज्ञाचक्षुनं पाहायचं? जिथं विज्ञान थांबतं ना, तिथून पुढं अध्यात्म प्रारंभ होतं बाबा. आणि म्हणून एक लक्षात ठेव, वारकऱ्याच्या कपड्यावर जाऊ नका, आणि तुम्ही माह्याच्या कपड्यावर जाऊच नका. मला जर त्याचं वेड लागलं नसतं तर माझं मुंबईला किंवा पुण्याला मोठं हॉस्पिटल असतं. मी त्याचा वेडा झालो बाबा. आणि माझ्याकडे एवढं वेड लागलं का साक्षात अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग कधी कधी तुमच्यासारख्याच्या रूपात येतून काहीतरी संकेत देऊन जातो. हे त्याचा वेडा झालेला. वेडा झालो मी तव छंदे, त्याच्या करता दिवाणी बनी, मै दिवाणी बनी. त्याच्या करता वेड लागणं महत्वाचं आहे माय बापांनो. अन्यथा उपयोग नाही. आणि म्हणून ती सुनबाई म्हणू लागली, माझं शिक्षण एवढं झालेलं आणि मी तुमच्या बरोबर देवळात कशी येऊ? मामा, बाबाजी, माऊली, बाबाजी, मी तुमच्या सासूला म्हणू लागलो, तुमच्या बरोबर देवळात कशी येऊ? आणि तरी सासू म्हणली म्हणून सुनबाई पहिल्यांदा निघाली. चला म्हणले, आत्या म्हणतात तर जाऊ. बरं का अक्का? हातामध्ये पूजेचं ताट घेतलं, त्याच्यामध्ये खडी साखर, नारळ, फुलं, सुगंधी फुलं, पंचपाळ, हळदी कुंकू त्याच्यात घेतलं, ताट झाकून घेतलं. आणि ती नवी नवरी आपल्या सासू बरोबर मंदिरात निघाली. आणि मेन प्रवेशद्वारापाशी हे आली तर 2 भालदार चोपदार दिसले. असे भालदार चोपदार, बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, असे मोठाले कान, पांढऱ्या शुभ्र झोपकेदार मिशा, कानात कुंडल, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, हातामध्ये भाला, हातात कड, पायात तोडे, 2 टांगी धोतर नेसलेला आणि असा करारी
ताकदीचा भालदार चोपदार तिथं दिसले आणि सुनेच्या हातातलं ताट बर का आई थरथर 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 कापायला लागलं. तेवढ्यामध्ये सासूनं विचारलं, अगं काय झालं? समोर पाहणं. काय झालं? समोर बघा ना आत्या. झालं काय? आत्या मला भीती वाटते. झालं काय? आत्या समोर पाहणं. काय? बालदार चोपदार, दोन्ही हातात भाले, अंगरखा घातलेला, पायात मुजडी घातलेली, 2 टांगी धोतर, हातात भाला, मोठे डोळे, मोठाले मिशा, कानात कुंडल. मला भीती वाटते आत्या. यदा कदाचित जर भाला फेकून मारला तर जीव जाईल माझा. सासू काय म्हणली माहितीये का? तू किती शिकली? ते मी MA अग येडी का काय तू? ते दगडाचे वय पुढं काय आला ब्यमकती कशाचे हाय पुढा. आता मेन गेट मधून आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करणार बाबा, तर तिथं 2 सिंह बर का आबा, बर का गुरुजी, असे 2 सिंह छलांग मारण्याच्या पवित्रात, नख बाहेर काढलेले, दात असे बाहेर आलेले, लिंबासारखे डोळे, आयाळ मोठं, छलांग मारण्याच्या पवित्रात. आणि तेवढ्यामध्ये पुन्हा सुनबाई घाबरायला लागली. आता का घाबरली? आत्या समोर पाहणं. आपण का घाबरली? आत्या बघा ना समोर. झालं सिंह आहे सिंह. मला भीती वाटते आत्या, जर छलांग मारली, नरड्याचा जर घोट घेतला तर मरण पावलं मी इथं. आता सासू म्हणायला लागली, तो का येडी का लहानपणी जोड्यातून डोक्यावर पडलेली तू? काय झालं आता? ते दगडाचे ते वय पुढं. मामा आतमध्ये गेली गाभाऱ्यात. सासूनं डोळे झाकले न ओठातली ओठात काहीतरी पुटपुटत होते आणि सुनबाई सासूकडे पाहत होती. सासूला वाटलं आता सून काय करते म्हणून बघावं डोळे उघडून. डोळे उघडलं तर सासू सुनाकडे, सून सासूकडे पाहती. आणि तेवढ्यामध्ये सासू म्हणली, सुनबाई काय आत्या? पाया पड जागृत देवस्थान. अच्छा, पहिलंच पोरग मागून घे, सोनोग्राफी करायची झंझट नको. आणि तेवढ्यामध्ये सासू काय सून काय म्हणती माहितीये का? आई कसं मागू आत्या? झालं काय? कसं मागू आत्या? पण झालं काय? छोटा मुंह बडी बात. झालं काय? दगडाचा तय. आणि मग सासू म्हणले, बाई देवाला दगड म्हणते का? तो वाटूळ वहीन ना. आणि मग सून म्हणती, आत्या मेन प्रवेशद्वारापाशी भालदार चोपदाराला बघून घाबरले. तुम्ही काय म्हणल्या? दगडाची. घाबरू नको. कशाचे? दगडाचे. सिंहाला बघून घाबरले. तुम्ही काय म्हणला? घाबरू नको, दगडाचे. आणि आता तुम्हीच मला म्हणतात दगडाकड पोरग महाग. आता मला सांगा, दगडात देव बघणं सोपं का अवघड? कसं? कबा आम्ही लई मोठले हार घालतो, देवाला चोळ आंघोळी घाल तुम्ही. देव दगडात बघणं सोपं का अवघड? याला विज्ञान लक्षात असू द्या. या 3.5 कोटी छिद्रामधून निघणाऱ्या फ्रिक्वेन्स पांडुरंगाच्या मूर्तीवरती जाऊन आदळतात आणि तिथून पुन्हा रिटर्न पाठीमागे येतात. याला बुमर बॉल म्हणतात. बुमर बॉल, रबरी चेंडू. रबरी चेंडू जेवढ्या स्पीडनं फेकताल ना तेवढ्या स्पीडनं डबल रिटर्न्स पाठीमागे येत असतो. तसाच आमचा भाव आहे. ज्यावेळेस तुम्ही आम्ही मंदिरात जाऊ ना, या 3.5 कोटी छिद्रामधून निघणाऱ्या फ्रिक्वेन्स देवाच्या मूर्तीवर प्रक्षेपित होतात. पुन्हा तिथून पाणी इकडे येतं. याला म्हणतात वलचणीचं पाणी. वढ्याचे नाही, आढ्याची गेलं. आढ्याला पाणीच गेलं ग. आणि साजणे ऐक ना, माझं पाणी आढ्याला गेलं, सजणे ऐक. म्हणजे बुद्धिरूपी मैत्रीण. मग मला असा प्रश्न पडला, मामा बाबाजी, माऊली, माऊली स्त्री का पुरुष? काय वाटत? तू म्हणता बाबा फक्त कार्यक्रम होऊन दे, तुला नाही शिवलटणी आणीन तर ती धुवून पुढं. अरे एवढ्याले मोठाले महाराज सांगून गेले माऊलीनं, आणि तू म्हणतो स्त्री का पुरुष? तुमच्या मते काय वाटतं? माऊली स्त्री का पुरुष? बोला ना. पुरुष, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना, माऊली पुरुष आहे. पण साध्या कोर्टात जर न्याय नाही मिळाला तर आपण कोणत्या कोर्टात जातो? सुप्रीम कोर्टात, हाय कोर्टात.
आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे वेद. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, हो, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, हो, वेदशास्त्र देती ग्वाही, हो, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती क्या बात है. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई शिवपीठ हे जुनाट. आणि म्हणून माऊलिक स्त्री का पुरुष तर वेदानं शास्त्रानं ग्वाही दिली. ज्ञानाबाई आई आणि म्हणून माऊली म्हटलं तिला. माऊली या शब्दाचा अर्थ मा म्हणजे महानता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. महानता, उदारता, लीनता ज्याच्यात आहे त्याला म्हणतात माऊली. आता समजा मी मस्त महाराष्ट्रभर कीर्तन करतो, साऱ्या दुनियात नाव आहे, पण मी जर गाडी बैल घेऊन मळ्यात गेलो आणि मा भाव घास का पितोय. कोण? मा भाव घास का पितो. आता बैल मग चांगले चाललेले मायावले, तरी मी भावाकडे पाहून इकडे पाहतो का, टाकू ठोका, डोक्यात आलं तुमच्या. मी कोणला म्हणलो, मध्ये कोण घातला, मग माया महाराज केला काय काढी लावित. बाबा परमार्थामध्ये आशा पाश हे अलंकार सर्व सुख ल्यालून सर्व अलंकारण आनंदे निर्भय डुल्लत असो. आम्हाला त्याला जर बघितलं ना तर आमच्या जीवनामध्ये सर्व अलंकाराची प्राप्ती होते. अलंकार म्हणजे मुद्या, कुंडल, लाकीट, ते अलंकार देहाला का बुद्धीला. अलंकार वारकरी संप्रदायात अदुगर देहाला घालावेत का बुद्धीला घालावेत. आणि ज्या घरामध्ये बुद्धीला अलंकार आहेत, लक्षपूर्वक आहे का, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि ज्या घराला बुद्धीचे अलंकार आहेत. आता मुंडे परिवाराचं नाव पूर्ण भारतभर आहे, बरोबर आहे. आणि मग मला सांगा, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म, माती किती स्टँडर्ड असेल इथली. कारण की आलो मातीतून आणि जाणार सुद्धा. मला एक जणाने विचारलं ना, बाबा कुठनं आलास, म्हणलं नेवाशा तालुक्यातनं आलो. पुन्हा विचारलं कुठनं आलास, बरं विचारणारा जरा ब्रिलियंट होता बरं का, तपश्चर्या करणारा होता. आणि महाराज आणि जास्त तपश्चर्यामुळं शरीराचा वर्ण तांबू झालेला बरं का, असा महात्मा. आणि त्यानं विचारलं कुठून आलास, बरं का, मी सांगितलं नेवाशा तालुक्यातनं नगर जिल्ह्यातनं आलो. ते म्हणलं काही पण बोलतो का, कीर्तन करायस ना. अहो म्हणलं खरं नगर जिल्ह्यातनं आलो, नेवाशा तालुक्यातनं जेऊर गाव आहे माझं. ते पुन्हा म्हणलं खोटं बोलतोस का. अहो म्हणलं खरंच ना, मी जेऊरमधनं आलो. बरं विचारणारा सर्वसामान्य नव्हता. आणि मग माझ्या लक्षात आलं याचं उत्तर वेगळंच अपेक्षित आहे.
बरं का गुरुजी. आणि मग त्याला सांगितलं, त्यानं विचारलं कुठून आलास, म्हणलं आईच्या पोटातून आलो. पुढचा प्रश्न असा आहे, आईच्या पोटात कुठून आलास, म्हणलं बापाकडनं आलो. पुढचा प्रश्न असा आहे, बापाकडे कुठनं आलास. मग मातर मला घाम फुटला. गाडीत एसी चालू आता तरी म्या दुसऱ्या पॉइंटला एसी घेतला तरी घामाघूम झालो मी. म्हणलं आता जर सांगता आला नाही तर ते म्हण येडच आहे. 20 किलोमीटर गाडी गेली, 20 किलोमीटर बाबा. आणि मग कसं माहिती मला, कसं क्लिक झालं कुणास ठाऊक. आणि मग सांगितलं मातीतनं आलो. ते म्हणला मातीतनं आलास, म्हणले हो. कसा आलास, पावसाच्या रूपानं माझ्या आज्याच्या आणि बापाच्या जमिनीत पडलो, पावसाच्या रूपानं. आणि धान्याच्या रूपानं मी उगलो. आमच्या आजीनं, आमच्या आजानं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं हो. आणि गाडी वाहनानं गाडी भरली मळ्यामधनं. आणि पुन्हा ती गाडी घेऊन वाड्यासमोर आला आमच्या घरातल्या आजीनं करवंडा घेतला. करवंडा असतो बरं का, पूर्वी लाकडी करवंडा असायचा, त्याच्यात कुंकू ठेवायला. आता पंचपाळ निघलं. करवंडा घेतला, हातामध्ये पाण्याचा तांब्या भरला, बैलाच्या पुढच्या खुरावरती पाण्यात टाकलं, बैलाला कुंकू लावलं, अर्धी अर्धी कोरकोर भाकरी खाऊ. ही धान्य पूजा. गाडीवानानं असा कासरा ओढून धरलेला. मग गाडीवानाला सुद्धा माझ्या घरातल्या आजीनं का आईनं असं ओवाळलं, कुंकवाचं बोट असं ओढलं, त्याच्यावरनं अर्धी भाकर उतरवली आणि उकंड्यावर टाकली का. आणि मग धान्य कुठं घेतलं, कणगीत. आणि कणगीत घेतल्यानंतर आमच्या आईनं ब्रह्ममुहूर्तावर त्याला हातावरती घेतलं. आणि काय सांगावं माय बापांनो, अरे त्या धान्याकडे बघायची ना, जसं वाटायचं तिला मोतीच आहे. आणि ते जात्याच्या मुखामध्ये असे जस काय मोत्याचे दाणे भरत होते बरे का, जात्याच्या मुखामध्ये. आणि त्या धान्याबरोबर ती बोलायची. आता धान्य सजीव का निर्जीव, धान्य सजीव का निर्जीव, काय आहे धान्य, सजीव का निर्जीव. पडा घडी भरतो म्हणून मी कीर्तन झाल्यावर उठ येतो. धान्य सजीव आहे का निर्जीव आहे, सजीव आहे, निर्जीव नाही. चाले हे शरीर कोण बोलविते हरी बिन, देखव्या एक नारायण तयाचे भजन चुको नको. मला सांगा, कोणी मांसाहार करत असेल, मी त्यांना एक चॅलेंज देतो. आम्ही आमचं धान्य पेरतो, तुम्ही एखादा बोकड कापून पेरा. उगल काय न सडल काय, काय उगल, धान्य उगल आणि बोकड्या. मग मेरा पेट कोई कब्रस्तान नहीं है, मैं मरे हुए पशु को अंदर डालू. धान्य सजीव आहे का निर्जीव आहे, तर सजीव आहे. महाराज असं धान्य घेतलं, आमची आई त्याच्या बरोबर बोलायला लागली आणि त्याला सांगत होती, ऐक ना राजा. धान्याला सांगायची, ऐक ना राजा, काय आता मी तुला भरडणार आहे, तुला बारीक करणार आहे, तुला मी दळणार आहे. माझा मालक तुला उद्या दुधाबरोबर, दह्याबरोबर, वांग्याबरोबर, भेंडीबरोबर असा खाणार आहे. तुला दळल्यानंतर राग येऊ देऊ नकोस. या आमच्या आईनं धान्याला सांगितलं. कारण की आमच्या आईला ना आजीला साऱ्याची भाषा कळायची. कळती का नाही आई? तुम्ही जर खुरपायला लागलात आणि तुमच्या डोक्यावरून टिटवी कडकडून गेली, तुम्ही काय म्हणाल? नाताला पाहुणे पाहिलं येते काय न आज, काय म्हणाल? कोणीतरी जाणार जाणार, पाहुणा जवळचा जाणार जाणार ग. माऊली ही टिटवीची भाषा. अहो टिटवीची जाऊ दे, तुमच्या दारात सकाळी सकाळी कावळा येऊन बसला आणि तो ओरडला, आव आव. हा पहिला तो गे कावू कोकता, पहिला तो गे कावू कोकता, पैसे
कावळा. आणि जर ओरडला तर म्हातारी सुनबाईला म्हणते, सुनबाई काय आता आपलं सडा संवर्जन कर, सुंदर रांगोळी काढ, बेडरूम स्वच्छ कर का पाहुणे येणार आहेत बाई आज घरात. आणि अक्षरशः 5-5:30ला पाहुणे येऊन जायचे आणि सून चकित व्हायची ना, अगं म्हातारीकडनं लॅपटॉप ना कॅम्प्युटर ना मोबाईल, SMS सुद्धा नाही म्हातारीला, व्हॉट्सअप सुद्धा वापरत नाही म्हातारी. मग म्हातारीला कळलं कसं पाहुणे घरात येणार आहेत आज. आणि मग शेजारीकडे जाती सुनबाई आणि मग सून शेजारणीला म्हणते, आमच्या म्हातारीला चेटूक येत. अरे म्हातारीला चेटूक नाही येत, म्हातारीला सांगितलं कावळ्यानं. कावळ्याचा संकेत असायचा, पिंगळ्याचा संकेत असायचा. पिंगळा महाद्वारी बोली. पिंगळ्याची भाषा कळायची मायबापांनो, टिटवीची कळायची मायबापांनो, आणि पुन्हा घोड्याची कळायची. पूर्वी बागतदाराकर घोडे असायचे, पण शक्यतो घोड्यापेक्षा घोड्या असायच्या. शिवाजी महाराजांच्या घोडीचं नाव काय? कृष्णा नावाची घोडी. आणि ती कृष्णा नावाची घोडी. आणि पूर्वी बागतदाराकडे घोड्या का असायच्या? ह्या मळ्यातून त्या मळ्यात जाण्याकरता, हे गड्याकडे गुड्याकडे जाण्याकरता घोडीला असा लगाम लावायचा, बसायचं असं सांगतात बरं का. 200 फुटावर जर कोणी जर आपला जर घात करण्याकरता पांदीच्या रस्त्याला जर लपून बसलेला असेल आणि घोडीवर जर बागतदार बसलेला असेल तर ती घोडी त्या बागतदाराला पुढे घेऊन जात नव्हती, आंग काढून घ्यायची. तिला कळायचं आगे तो कोई खतरा है मेरे मालिक के जी जान के लिए. आणि म्हणून ती त्या घोडीला सुद्धा यम कळायचं. बाबा ही घोड्याची भाषा, पिंगळ्याची भाषा, टिटवीची भाषा, कुत्र्याची भाषा ही आमच्या पूर्वजांना कळायची. मग धान्याची सुद्धा भाषा आमच्या आजीला आईला कळायची. आणि ती सांगायची, अरे राग येऊ देऊ नकोस, कारण की खाल्ल्यानंतर माझा मालक तुला खाणार आहे, खाल्ल्यानंतर रक्त शुद्ध होऊ दे. आणि रक्त शुद्ध झालं का रक्तापासून निर्माण होणारे शुक्राणू ते सुद्धा शुद्ध होऊ दे, का जेणेकरून ते माझ्या पोटात येणार आहेत. मग आलो कुठून? मातीतून. आणि जाणार कुठं? आणि म्हणून मातीचाच देह मातीशी मिळाला. जसं माती म्हणती कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणतं सुताराला, जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला. आणि नको त्याचा अभिमान करू नका. आणि नको त्याचा जर अभिमान असेल तर BP वाढायला काहीच वेळ लागणार नाही. जे आपलं नाही त्याला मकडूच नका. काही काही जण म्हणते 300 एकर जमीन आहे मला. 300 एकर जमीन? अरे जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तोच लिहितो तल्लाटी. आणि तलाट्याच्या लेण्याने काय आयुष्य आपल्या नावावर जमीन किती दिवस राहील? किती वर्ष? किमान कमीत कमी 40 वर्ष. 40 वर्षांनी होती आपल्या बापाच्या आपल्या नावावर. आता माहित आत्ता झाली बा 110 एकर माझ्या नावावर आत्ता केली. माझ्या हो आहेच लई आहे. हो मी काय सांगितलं, मी डॉक्टर होता राहिलो. हो आणि लक्षात असू द्या, एक लक्षात असू द्या की जे ब्रह्मदेवानं न लिहिलं लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. आणि तलाट्याच्या लिहिण्याकरता तर लई जणांचे BP वाढलेले. आणि ती जमीन म्हणते लई टूर नको करू, तुझ्यासारखे लई मेले. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पण तू काही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू
आजा मेला पंजा मेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला बाबा. त्याला जर बघितलं ना तर बीपी नॉर्मल होतो आणि त्यो जर कळालाच नाही तर बीपी वाढवतो. बरेच जण आमचे बीपी वाढून मेले म्हणजे माया पत्रिकेत नाव नाही म्हणजे मी माया. मी काय म्हणलो आमचे म्हणजे त्यांचा बीपी वाढला मग आरतीला हे बघ हे टायर इकून पडलेलं इकडून असा हात आणि मग त्यावेळेला अरे कवर पाहिजे. हे ब्लड सर्क्युलेशनच कळालं नाही, हे विज्ञानच कळालं नाही, हे प्रज्ञान कळालं नाही, हे फिलॉसॉफी कळेल आहे, हा परमार्थच कळाला नाही. बिपिन न्यूटन करतो त्याचं नाव परमार्थ आहे. नासे रोग हरे सब पीरा, रोग काढून टाकतो याचं नाव परमार्थ आहे. आणि रोग होतो याचं नाव प्रपंच आहे. हो, कारण की त्याला बघायचंय, ह्या डोळ्यांना नाही बघायचंय. अंतर्मनातल्या प्रज्ञाचक्षुनं पहिल्या चरणात सांगितलं रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
बाबा त्याला जर बघितलं ना तो वेडा होतो. रावण वेडा झाला आणि तुम्ही आम्ही कोण? रावण बाबा रावणाने ज्या वेळेस एका हाताने धनुष्य घेतला आणि 19 हाताने बाण ओढले. बाण 19 आहेत बरं का. धनुष्याची प्रत्यंश ओढली आणि भगवान प्रभू रामचंद्रजीवर नियम आणि रावणाने ज्या वेळेस असं बघितलं ना डोळ्यात डोळे घाल, त्यावेळेस रावणाच्या नेत्रातून घळघळ घळघळ असे अश्रू आले. धनुष्यबाण भाता खाली गळून पडला. एक राक्षस म्हणत होता, क्या हो गया सरकार, डर गए क्या आप? अरे घाबरलो नाही रे. देवानं एक करायला पाहिजे होतं. काय? मला बाई करायला पाहिजे होतं आणि याला माझा नवरा करायला पाहिजे होतं. वेड झालं ते. रूप बघितलं रूप. केवटाच्या नावेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी पैल तीराला बसून गेले. रामकथा श्रवण केली असून सर्वांनी. जाना है उस पार नहीं यादे दो, जाना है उस पार नहीं यादे दो, जाना है उस पार नहीं यादे दो. केवट नवे मध्ये बसून बहत. तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी म्हणू लागले, अरे केवटा, दुनियाचा मालक तुला नाव मागतून खुशाल बसला, काही कळतं का तुला? आणि लक्ष्मणाला केवट म्हणला, तुझं माझं मागच्या जन्माचं वैर आहे, तू शांत राहा, मीन राम बघून घेईल. केवटाचं लक्ष्मणाचं मागच्या जन्माचं वैर माहित आहे ना तुम्हाला? सर्वांना ठाऊक आहे. केवट कोण होता? तुम्हाला नाही विचारलं मी, यांना विचार. केवट मागच्या जन्मात वा, आणि लक्ष्मण हा मागच्या जन्माचं वैर आहे. आणि त्याच्यामुळं तू बोलू नको, आम्ही बघून घेऊ. आणि ज्यावेळेस भगवंताला पैल तीरावरती सोडलं, पुन्हा 14 वर्षानं भगवान प्रभू रामचंद्रजी आले तो कुबेराच्या विमानामध्ये बसून आले गंगेच्या पलीकडे. आणि तेवढ्यामध्ये केवट डोळ्याला पट्टी बांधलेले, पत्नीच्या खांद्यावर हात ठेवलेला, एका हातात काठी, आणि असं काठी टेकत टेकत आलं. गोहकाला रामानं विचारलं, गोहका क्या बात है सरकार, आगे से आ रहा है, आंख को पट्टी बंदी है, वो कौन है? हत्याने सांगितलं 14 साल पहिले आप नाही या मागते ते उससे वो केवट है. मग डोळ्याला पट्टी का बांधली? केवट जवळ आला आणि केवटाने साष्टांग प्रणिपात घातला आणि भगवंताने खांद्याला हात लावला, उठवला केवटाला. आणि केवटाला विचारलं, केवटाला विचारायच्या अगोदर केवट म्हणाला, बड़ो का विमान मिल गया तो छोटे नैया को भूल गए आप? केवटा, मागच्या वेळेस फुकट गेलो ना, आताही पैसे नव्हते. अरे मग कसं जाऊ? ते म्हणे जाऊ द्या भगवंता. आणि डोळ्याला का पट्टी बांधली? त्यावेळेस केवटाचं सांगणं, भगवान 14 साल पहले मेरे नैया में आप, सीता माँ, लखन भैया बैठे थे. जब से आपका रूप इन आंखों ने देखा है, तब से लेकर आज तक दोबारा संसार नहीं देखा भगवान. रूप पाहता लोचन सुख झाले ओ साजणे. एवढं सुख झालं का त्या सुखाला अंत पार नाही लेखा. एवढं सुख झालं त्याला बघितल्यानंतर, गोकुळेच्या सुखा. पण माय बापांनो लक्षपूर्वक आहे का, आम्हाला सुखाच्याही पुढे जाऊन राहायचं, सुखाच्याही पुढे जाऊन आम्हाला राहायचं असेल तर माय बापांनो आपुला तो एक देव कळणं महत्वाचं आहे माय बापांनो. आणि देव म्हणजे नुसतं दगडाच्या मूर्ती शोधू नका. शोधसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देवा, आपुल्या अंतरी किंवा भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदन. तो देव बघायचा आहे आम्हाला. वैदिन माहित आहे तुम्हाला? वैदिन मावशी, वैदिन माहित आहे का? वैदिन सुया, पेत, पोथी, खुळखुळा, बिबे, दारशिना, गोधड्याशिवायच्या सुया, वा मारायचं औषध, अशी वैदिन. आणि वैदिन आली महाराज गावात.
सुया पोती खुळखुळा दार्शिना आग घे ग माय अशी मागत असताना तेवढ्यामध्ये ती मीराबाईच्या राज्यात मागत होती. मीराबाई कृष्ण भक्त मीराबाई. आणि मीराबाईच्या वाड्यासमोर गेली ती वैदिन. आणि वाड्यासमोर गेल्यानंतर ती म्हणली आता इथं काय सुयान पोथी विकू का, राजमहाल आहे हा, इथं काहीतरी आपण मागू. आणि महाराज तिनं पाठी खाली ठेवली पुकार दिली वाड्यासमोर, काहीतरी ते ग माय. आणि पहिलीच हाक ऐकली मीराबाईनं. घरातली महिला म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती, हे 3 गुण जिच्यात आहेत. तिच्या पोटी कुलवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला येतात. भिकाऱ्याची हाक एकाच हाकेत ऐकते, तिची हाक देव एकाच हाकेत ऐकतो. नाही तर भिकारी गारठून मिळाला तरी ऐकलं नाही बाबा. आणि मग ती भिक्षा घेऊन आली मीराबाई. तर त्या वैदिनी बरोबर 16 वर्षाचं पोरग होतं. किती? 16. आणि त्या वैदिनीच्या पोरांनी मीराबाईकडे पाहिलं. आता मीराबाईकडे परमार्थातलं तेज होतं. सरळ नाक, मोठं कपाळ, टपोरे डोळे, मोठाले कान. हे पोरग निस्तास पाच होतं घोबडावणी. आणि तीन लगे पॅन्टीच खिचून कंगा काढा लगे भांग पाळला. असं पाहायचं. तिची आई म्हणायची भाऊ खाली पाय. त्यो असा फाटका रुमाल काढला, त्याने तोंड पुसलं आणि मग म्हणला म्हातारीला, मा शादी करूंगा तो उसके साथ करूंगा वरना कवरा मर जाऊंगा भाई. ते म्हणे बांब्या आपण इथं भीक मागायला आलेलोय भाऊ. भीक भीक कळत ना तुला. आणि हे जर कोणी त्यांच्या एका शिपाईन जर ऐकलं ना, आपल्याला गाडबा कापी देत का आडकी तिनी. तसे आपल्या गोट्याचा एक तुकडा, पोटरीचा एक तुकडा, गुडघ्याचा एक तुकडा, मांडीचा एक तुकडा, कमराचा एक तुकडा, टिंगरचे 2 तुकडे, पाठीचे तर मनकी एक काढते ना आपली. हात एकीकडे, बोट एकीकडे. नाही तर असं जर लई त्यांना अवघड वाटत असन तर मुंडकी इतकं पुरते आणि JCBचं मागचं टायर मुंडकीवर घालते. आंबेतून कोयसा टाकले आणि मेंदू सटकन. तू कुठं भेमकत तू गप मर. तरी पोरग मा शादी तू उसके साथ करणे हे मुझे. आता ते भिकरणीच पोरग ते कोणाचं पोरग. आणि भिकरणीच्या पोराला वळण म्हणजे भले मग ती कोणत्या जातीची असा. मांग महार समार कुंभार तिली धनगर वंजारी माळी साळी कोळी मराठा 18 पगड जातीमध्ये ज्या आईकडे विचार नाही, इकडं पोराचं वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात. हा एक जण म्हणला आमच्याकडे वयात आल्यावर लग्न करते. मी म्हणलं मग मठ गडी वयात अरे मच गडी वयात येत ना मग कमून जमाना. पोरगो वयात लागतं विचारातही लागतं. आणि पोरगो वयात विचारात या वया करता बाप कसा असावा. जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा
जाता जाता वंश हा जा जा जग्या ऐसा बाप व्हावा